नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किशोर ट्रॅव्हल डायरी. तर आज आपण चाललेलो आहे गोकर्णसाठी. तर आपला प्रवास संध्याकाळी 7 वाजता पुण्यातून चालू झालेला आहे. तर आपण मॉर्निंगला 7 ते 8 वाजेपर्यंत गोकर्णामध्ये पोहोचणार आहोत. तर भेटूया लवकरच. आता आपण रात्रीचे 3 वाजलेत आणि आपलं जस्ट आपण कोल्हापूरवरून कर्नाटक बाउंड्री क्रॉस केलेले. तर आपल्याला कमीत कमी अजून 4 तास लागतील आपल्या नेक्स्ट लोकेशनला पोहोचण्यासाठी. तर लवकरच भेटू आपण. काय खातोय? पुरी भाजी, वडा आणि इडली. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आलो याना केव्जला. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे भैरव शिखर आहे आणि याच्या एक्झॅक्ट ह्या साईडला मोहिनी शिखर आहे. तर ह्याची उंची 90 मीटर आहे आणि हे भैरव शिखर आहे, ह्याची उंची 120 मीटर आहे. आता आपण याना केव्जमध्ये तुम्ही बघू शकता, हे पूर्ण याना केव्जचं एरिया आहे. तर याची खासियत अशी आहे की हे 1,500 करोड वर्षापूर्वीचे आहे आणि हे आपले हिमालय आणि सह्याद्रीपेक्षा पण खूप जुने आहेत. नमस्कार मंडळी, आपण आलोय आता मिर्जन फोर्टला. तुम्ही आत्ताच बघितलं असेल, आपण याना केव्ज कंप्लीट केलेले आहेत. आपल्या याना केव्ज नंतर आपण सेकंड लोकेशन देतो, तो आहे मिर्जन फोर्ट. तुम्ही पाठीमागे हे पूर्ण किल्ला बघू शकता. आहे ना, हे पूर्ण लोकली उपलब्ध असलेल्या जांबा दगडाच्या खडकापासून बनलेला आहे. आणि हा किल्ला आहे ना, पूर्णपणे 11 एकरमध्ये विस्तीर्ण असा पसरलेला आहे. तुम्ही किल्ल्यामध्ये बघू शकता अजूनही काही वस्तू अशा आहेत ज्या की परिपूर्ण आहेत, जे की तुम्ही बघू शकता वस्तू. कोकणामध्ये खूप पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे आता आपल्याला इथून पाठीमागचे मिर्जन फोर्ट नंतर ब्लॉग म्हणजे व्हिडिओ घेता जमलं नाही. तर तुम्ही पाऊस न्यूज बघू शकता, इथं खूप आहे. आणि आपण आता आलेलो आहे आपल्या स्टेसाठी, तर आपण आता कुठं चाललंय? आहे कुठल्या बीचला आपण जाऊन काय करणार? तर आपण आता कुठल्या बीचला जाऊन बीच करणार आणि हां बोटिंग. कुठल्या बीचवर नाही का, तर आज दिवसभर खूप पाऊस पडला, त्यामुळे समुद्र खूप खवळ आला आहे आणि पाणी पण पूर्ण गढूळ झाले. तो परिसर आहे ना, तो खूप बेसिक आहे.
त्या बीच तुम्ही त्या साईडला बघू शकता, सर्व साईडला कॅफेज वगैरे आहेत. आता काय बनते अजून ठरलं नाही काय बनायचं आहे, पण जे बनल ते आम्ही नवीन इंट्रोड्यूस करू. तर आता आपण आलोय गोकर्ण महाबळेश्वर टेम्पलला. हे पाठीमागे एक महाबळेश्वर मंदिर आहे. तर ह्याच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंगसाठी वगैरे परमिशन नाही, पण मी तुम्हाला आतील शूट पण मोबाईलमध्ये घेऊन दाखवेल. आणि हे जे पूर्ण आहे ना, हे गोकर्ण मार्केट आहे, हे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि पाठीमागे ह्याच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे गणपतीचं मंदिर आहे. आता आपण आलो मुर्डेश्वरला. तर मुर्डेश्वरला आपण सकाळी आल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आता आपण मुर्डेश्वरला आलो. हे पाठीमागे ते जागा गोपूर आहे, त्याची उंची 937 मीटर आहे. आणि आपण आता 17व्या आणि 18व्या मजल्यावर जाऊन टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे की वरून समुद्राचं दृश्य कसं दिसतं. आणि त्याच्या पाठीमागे ती जगातली 3ऱ्या नंबरची शिवमूर्ती आहे ना, त्याची उंची 123 फूट आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तिसऱ्या नंबरला मुर्डेश्वर मंदिराच्या आतमध्ये. याच्यामध्ये खूप छोटे मोठे असे 2-3 मंदिरं पण आहेत. तर आपण मेन मंदिरात जाऊ आता. नमस्कार मंडळी, आता आपण आलो मॅनग्रोव्हजला. आता आपण आतमध्ये बोर्ड वॉकसाठी जाणार आहे. तर इथं 30 रुपये तिकीट आहे पर तिकीट. पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. तुम्ही तिकीट काढून एंट्री करू शकता. आणि आतमध्ये एक 10 ते 15 मिनिटाचं बोर्ड वॉक आहे. तर चला आपण तुम्हाला मी बोर्ड वॉक रामेश्वरम हॉटेलला. आणि इथली थाली बघू शकता. थालीमध्ये पुरी, सुकी भाजी, दही, स्वीट, रसम ही भाजी का ह्याचं नाव नाही माहीत, राईस आणि पापड मिक्स असे यायला लागते. आपण आता चाललोय जोग वॉटरफॉलला. तर जोग वॉटरफॉलचा रस्ता बघू शकता, एकदम खतरनाक रस्ता आहे. आणि मला वाटतंय आपल्याला अजून 1 तास लागेल पोहोचायला. तर लवकरच भेटू आपण जोग वॉटरफॉल. नमस्कार मंडळी, तर आत्ता आपण आलोय जोग फॉलला.
तर वातावरण एकदम क्लिअर असल्यामुळं जोगफॉल आपल्याला एकदम स्पष्टपणे दिसत आहे. तर पाठीमागे बघा ते जोगफॉल आहे.